नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत CTET फेब 2026चा रिझल्ट कशा प्रकारे आपल्याला बघता येईल। स्टेप बाय स्टेप शॉर्टकटमध्ये आपण बघणार आहोत, तर शेवटपर्यंत जुळून राहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडेल तर लाईक करा आणि आपला स्कोअर किती येणार आहे ते आपल्याला कमेंट करून सांगा। हे फक्त तुम्हाला रिझल्ट कसे बघावे त्यासाठी हा इंटरफेस वेगळा असणार आहे। इथे बघा, आपल्याला आवश्यक गोष्टी लागतात: मोबाईल किंवा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन आणि रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर जे आपल्याकडे आहेच। सर्वप्रथम आपल्याला गुगलवर CTET टाईप करायचं आहे, त्यानंतर सर्च करायचं आहे आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनची ऑफिशियल वेबसाईट आपल्याला शोधायची आहे आणि तिथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथे सांगितलेलं आहे फेक वेबसाईटपासून सावध राहा। CTET टाकायचं आहे आपल्याला गुगलवर आणि त्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट येईल, त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। तिथे जाऊन आपल्याला आपलं लेटेस्ट नोटिफिकेशनमध्ये CTET फेब 2026 रिझल्ट हे शोधायचे आहे। ते शोधल्यावर या लिंकवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला जो काही आपला रोल नंबर असणार आहे तो टाकायचा आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला रिझल्ट आपल्या समोर येणार आहे। रिझल्ट स्क्रीनवर दिसेल आपल्याला या प्रकारे। आपला रोल नंबर, नेम, कॅटेगरी, मार्क्स, पेपर 1 पेपर 2 मध्ये किती गुण आले ते, क्वालिफाईंग स्टेटस आपल्याला दिसेल। आपल्याला बघायचं काय रिझल्ट आणि क्वालिफाईंग स्टेटस मित्रांनो। त्यानंतर आपल्याला स्टेप 6 मध्ये काय करायचं आहे, आपली PDF डाउनलोड करून घ्यायची आहे, प्रिंट कॉपी करून घ्यायची आहे, कारण की आपल्याला ते आवश्यक लागणार आहे। त्यानंतर बघा, डिजी लॉकरवर आपलं सर्टिफिकेट येणार आहे। तर मित्रांनो, ते त्या रिझल्ट लागला त्याच दिवशी येत नाही, तर ते 1-2 आठवडे वेळ घेते। त्यानंतर डिजी लॉकरला आपलं सर्टिफिकेट येते। तिथे आपल्याला डिजी लॉकरला जाऊन आपल्याला आपलं सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे। त्यासाठी आपला आधार नंबर आपल्या डिजी लॉकरसोबत लिंक असलेला पाहिजे, जेणेकरून आपलं सर्टिफिकेट आपल्याला सोप्या पद्धतीने मिळून जाईल। काळजी घेण्याच्या गोष्टी मित्रांनो, ऑफिशियल साईटचाच वापर करा। फेक अनधिकृत वेबसाईट वापरू नका, चुकीचे डिटेल्स भरू नका। व्यवस्थित ऑफिशियल साईट वापरा, डिटेल्स व्हेरीफाय करा, रिझल्टचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला स्कोअर किती आलेला आहे ते आम्हाला नक्की कळवा। थँक्यू सो मच।